शिवाजी महाराजांच्या समोर अशी एखादी स्त्री, आबाजी सोनदेव नावाचा एखादा सैनिक असं धाडस करेल का? बरं, धाडस केलं, आपण असं गृहीत धरू त्याला माहित नव्हते महाराजांचे रीतिरिवाज नियम काही घडले त्याच्याकडून. महाराज असं होणारे असतील का की अशी चष्टा अमुची आई सुंदर रूप होती, जिजाऊ सुंदर नव्हत्या का? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांच्या समकालीन इतिहासकारांनी केलेलं आहे. परवा मी माझ्या युट्यूब आणि फेसबुकला एक मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता. महाराज ठेवणट नावाचा एक फ्रेंच प्रवासी होता भारतात आलेला, तो शिवकाळामध्ये आला होता. त्याने त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराज दिसायला किती सुंदर होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रंग पिवळट तपकिरी होता. बरं का? अनेक समकालीन इतिहासकारांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल महाराज हयात असताना जी 8 चित्र उपलब्ध आहेत. आपले शरद तांदळे सरांचं प्रकाशन, मला न्यू इरा नावाचं प्रकाशन आहे, मराठा बादशाह नावाचं सुंदर पुस्तक पुरी नावाच्या लेखकाने अभ्यासकाने दिले. तुम्ही ते अवश्य संग्रहित ठेवा, वाचा एकदा. आम्ही वाचतच नाही. मग ते जर पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं वेळ लागेल. पूर्वीच तुम्हाला वेळ आहे, पण त्या वेळाचा वेग वाढेल. त्याच्यामध्ये असे असंख्य संदर्भ आलेले आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ छायाचित्र उपलब्ध आहेत. आणि त्या छायाचित्राच्या अनुषंगाने ज्या लोकांनी वर्णन केलेलं आहे ते समकालीन इतिहासकारांनी वर्णन केलेलं आहे. रायगडावरती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता. त्याचं नाव काय? त्याने डायरी लिहून ठेवली बघा. काय नाव? हेनरी ऑक्झेंडेन नावाचा अधिकारी. थोडं आता थोडं सध्या जरा जास्त वाचन सुरू आहे त्यामुळे नाव लक्षात राहत नाही. हा हेनरी ऑक्झेंडेन छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होता. बरं का? राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेल्या हेनरी ऑक्झेंडेननी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करून ठेवलंय. ज्याने छत्रपती शिवाजी राजांना बघितलंय. आणि या हेनरी ऑक्झेंडेनचे मराठ्याच्या इतिहासावरती एवढे उपकार आहेत, त्यांनी जर डायरी लिहिली नसती तर राज्याभिषेक सोहळा नेमका कसा झाला हेच आम्हाला सांगता आलं नसतं. म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 32 मानाचं सुवर्ण सिंहासन होतं. तिथं काय काय परिस्थिती, कुठल्या कुठल्या देशातून लोक आले होते, राज्याभिषेक सोहळा कसा आला, फार सुंदर वर्णन आलंय. वेळेअभावी मी तुम्हाला सांगत नाही. पण रायगडावरच्या महाराजांच्या राज्याभिषेकाला जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला, तो नगारखान्याच्या बाहेर आला, तेव्हा पांढरे 2 शृंगारलेले घोडे आणि त्याच्या बाजूला झुली टाकलेले 2 हत्ती नाचत होते. म्हणजे शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हत्ती होते हे सांगणारा एकमेव इतिहासकार म्हणजे हेनरी ऑक्झेंडेन. त्या हेनरी ऑक्झेंडेनने छत्रपती शिवाजी राजांचं वर्णन करून ठेवलंय. दाढी निमुळते, राजाचा रंग गव्हाळ आहे, राजा दिसायला अतिशय सुंदर आहे. कुणी वर्णन केलंय? ज्याने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी राजांना बघितलंय. ज्यांनी छत्रपती शिवाजी राजांना बघितलंय त्या सगळ्यांनी लिहून ठेवलंय. राजा उंचीनं थोडा कमी आहे, पण राजा दिसायला फार आकर्षक आहे, दिसायला फार तो सुंदर आहे. त्याच्याकडे असं बघितलं ना तर बघतच राहावं वाटतं. इतका तो सुंदर आहे, इतका तो अप्रतिम आहे, इतका तो तेजस्वी आहे. त्याच्या चेहऱ्यावर इतकं तेज आहे. हा राजा दिसायला अस्वस्थ वाटतो कधी कधी. तो दिसायला अस्वस्थ आहे, पण तो घाबरलेला नसतो कधी. त्याच्या मनात कुठल्याच प्रकारची चलबिचल नसते. तो फार भिटाईने, फार धीराने, फार संयमाने प्रसंगाला सामोरा जातो. तो चपळ आहे, तो शूर आहे, तो वीर आहे, तो धैर्यवान आहे, तो संयमी आहे. इतकं सुंदर वर्णन समकालीन इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. शिवाजी राजांच्या सौंदर्याचं इतकं वर्णन केलंय. मला सांगा, त्या शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या जिजाऊ मासाहेब किती सुंदर असतील की नाही? अहो, जिजाऊ सुंदरच होत्या, पण कवना लिहिणाऱ्याने लिहिलं अशीच असता आमची आई सुंदर रूप होती, आम्ही इतके सुंदर झालो असतो छत्रपती वदले छत्रपती. मला वाटतं शिवाजी महाराज जर असं काही घडलं असेल तर मला वाटतं फार तर एवढंच म्हणाले असते. काय म्हणाले असतील? त्या सुंदर स्त्रीकडे बघून ते एवढंच म्हणाले असते, आमच्या जिजाऊ सुद्धा यांच्या इतक्या सुंदर आहेत म्हणून आम्ही सुंदर होतो. विठाला शिवाजी राजा पडलेला हा प्रभाव, सूर्या सदा पूर्णिमाया हा विचार. आणि म्हणून जगामध्ये अनेक राजे आहेत.
पण चारित्र्याच्या बाबतीत ते खुजे आहेत. माझे शिवाजीराजे जगाच्या पाठीवर असे एकमेव राजे आहेत जे पराक्रमी आहेत, तितकेच ते चारित्र्य संपन्न आहेत. आणि जितके चारित्र्य संपन्न आहेत तितकेच ते पराक्रमीचे पराक्रमी देखील आहेत. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि शिव इतिहासामधली अतिशय महत्वाची घटना ज्याच्याकडे आम्ही सगळे अभ्यासात दुर्लक्ष करतो ती दक्षिण दिग्विजयाची मोहीम. राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर छत्रपतींनी दक्षिण दिग्विजयाची, दक्षिण भारत जिंकण्याची मोहीम हाती घेतली. तंजावरपर्यंत महाराज गेले, फार फार दूरवर महाराज गेले आणि स्वराज्याचा विस्तार वाढवला. आणि ही यशस्वी मोहीम यशस्वी घेऊन महाराज रायगडाच्या दिशेने येत आहेत. आणि रायगडाच्या दिशेने येताना एक प्रसंग घडला, एक छोटीशी घटना घडली. घटना अशी होती, एक बेळवाडीची घडी आणि महाराजांना वाटलं ही घडी आपल्या स्वराज्यात आहे. म्हणून आपल्या शूरवीर असणाऱ्या सखुजीराव गायकवाड नावाच्या सरदाराला महाराज म्हणाले, सखुजीराव जा, आम्ही पुढे चालतो आहोत, तुम्ही बेळवाडीची घडी जिंकून पाठीमागे या. महाराजांना वाटलं जातील, बेळवाडीची घडी घेतील आणि पाठोपाठ सखुजीराव येतील आपल्या. पण घडलं असं, महाराज रायगडावरती जाऊन पोहोचले पण 27 दिवस सखुजीराव गायकवाडांची घडी काय जिंकता आली नाही. मी म्हणायला घडी होती पण घडी वजा किल्लाच होता. 27 दिवस संघर्ष करावा लागला. कोण कोण असा योद्धा होता समोर की सखुजीराव गायकवाडांना 27 दिवस जिंकता आलं नाही. समोर कोण योद्धा होता? त्या योद्ध्याचं नाव आहे सावित्रीबाई देसाई. एक स्त्री होती, एक स्त्री 27 दिवस संघर्ष करते. 27 दिवस आपल्या सर्वांना जिंकू देत नाही. पण 27व्या दिवशी सखुजीराव गायकवाडांचा विजय झाला आणि विजय नोबत घेऊन रायगडावरती सखुजीराव गायकवाड निघायचे. पण तेवढ्यात सखुजीराव गायकवाडांकडून एक चुकीचं पाऊल पडलं. काय पडलं? त्या सावित्रीबाई देसाईचा जेव्हा पराभव झाला तेव्हा तानं लेकरून पाठीशी बांधून ती सावित्रीबाई देसाई राणावनातून, जंगलातून त्या ठिकाणी तिचा मार्ग शोधत होती, सुरक्षितता शोधत होती. आणि तेवढ्यात सखुजीराव गायकवाडांनी तिचा पाठलाग केला. पाठलाग करता करता सावित्रीबाई देसाईंना कैद केलं. आणि सावित्रीबाई देसाईंना कैद केल्यानंतर सखुजीराव गायकवाडांकडून सावित्रीबाई देसाईंच्या संदर्भात हीनपणाची वागणूक देण्यात आली. सावित्रीबाई देसाईंना कैद केलं, त्यांना साखळदंडा झकडबंद केलं. एक स्त्री आहे, तिच्यासोबत बारका लेकरू आहे, सहजतेनं रायगडावर घेऊन येता आलं असतं. पण साखळदंडा झकडबंद केलाय. तिचा कुठल्याही प्रकारचा तिच्या भावनेचा विचार केला नाही. आणि कैद करून जेव्हा रायगडावरती आणलं, महाराजांना बातमी एवढी पोहोचली होती की सखुजीराव गायकवाडांनी जीत हासिल केली आहे आणि आता सखुजीराव गायकवाडांचा सत्कार करायचा. भला मोठा हार घेऊन छत्रपती शिवाजीराजे त्या रायगडावरती उभे आहेत. सखुजीराव गायकवाड जीत हासिल करून आले. पण येत असताना त्यांनी सावित्रीबाई देसाईंना कैद करून आणले. महाराजांच्या लक्षात आलं, दृश्य बघितलं, महाराजांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली. तसे सखुजीराव गायकवाड जवळ आले. महाराजांच्या हातात सत्काराचा हार आहे. तो विजय हार सखुजीराव गायकवाडांच्या गळ्यात टाकण्यापूर्वी कैद करून आणलेल्या सावित्रीबाई देसाईंना छत्रपती विचारते झाले, अहो आई साहेब, आमच्या सरदारानं तुमचा पराभव केला, पण विजयाच्या नादात तुम्हाला ज्या पद्धतीने कैद करून आणलंय त्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका आहे. तुम्हाला काही वेगळी वागणूक दिल्याची तुमच्या चेहऱ्यावर चित्र दिसत आहे. बघा, एका शत्रू स्त्रीचा एक राजा किती संवेदनशीलपणे विचार करतोय. आणि जशी बोलण्याची संधी मिळाली तशी ती साखळदंडा चक्रबंद असणारी सावित्रीबाई देसाई छत्रपती शिवाजीराजांच्या पुढ्यात उभा राहिली आणि सांगू लागली करायला, राजा राजा, तुमच्या पराक्रमी म्हणावणाऱ्या सरदारांना मला हिंदपणाची वागणूक दिली. सावित्रीबाई देसाईंना काय सांगायचे छत्रपतींच्या लक्षात आलं. विजयाचा हार महाराजांच्या हातात गळून पडला. दुसऱ्या सरदाराला आदेश दिला, जा लाल सप्त सळ्यांना. लाल सप्त सळ्या आणल्या. सखुजीराव गायकवाडांचे डोळे काढले आणि अंधाऱ्या कोठडीत लोटण्याचं काम केलं. मंडळी, जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे. परस्त्रीच्या सन्मानासाठी स्वतःच्या सरदाराचे डोळे काढणारा आणि त्याला अंधाऱ्या कोठडीत लोटणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कुणाला हा विचार?
तुकोबांच्या गाठीतून आलेला हा विचार. पण जेव्हा या सावित्रीबाई देसाईंना हे सगळं दृश्य बघितलं तेव्हा त्या सावित्रीबाई देसाईला असं वाटलं की आता राजाने त्याच्या सरदाराला एवढी कडक शिक्षा दिली म्हटलं आपण तर शत्रू आहोत आणि कैद करून आलेल्या शत्रूला अंधारा कोठडीत ठेवण्याची रीत त्या काळात राजा रजवाड्यांची होती आणि सावित्रीबाई देसाईला वाटलं तसंच काहीसं आपल्या बाबतीत होणार आणि म्हणून ती सावित्रीबाई देसाई छत्रपती शिवरायांकडे पदर पसरत काय म्हणते, राज राज जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या पण माझ्या ह्या ताण्या लेकराला मात्र काही शिक्षा देऊ नका. छत्रपती शिवाजीराजे हळवार पावलाने त्या सावित्रीबाई देसाईच्या जवळ गेले. तिच्या कडेवरचं लेकरू स्वतःच्या कडेवरती घेतलं. त्या लेकराच्या चेहऱ्यावर हात फिरवला, त्याला कुरवाळलं आणि छत्रपती शिवाजीराजे उद्गारतायत, अहो 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 आजूबाजूचे लोक जे उभे आहेत तुम्ही, अहो ऐकताय ना सगळे, आमच्या कडेवर हा जो आहे ना तो आमचा भाचा आहे आणि हा आमचा भाचा असेल तर सावित्रीबाई देसाई हे आमच्या बहीण आहेत आणि कुठला भाऊ एका बहिणीला अंधाऱ्या कोठडीत होते. काय म्हटलं असेल त्या स्त्री, काय म्हटलं असेल त्या सावित्रीबाई देसाईला. अजय राजाचं अंतकरण होता पण जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारानं प्रेरित झालेले अंतकरण ज्या अंतकरणात संतत्व स्थान करत होतं त्या छत्रपती शिवाजी राजांबद्दल काय वाटलं असेल त्या सावित्रीबाई देसाईला. कसे हा राजाचे उपकार फेडावे, कसे हे चरणातून ह्याच्या बदल्यात काय द्यावं राजाला.